महाड शहरात दिल्लीतील संविधान जाळण्याचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा केला गेला निषेध। महाड शहर पोलीस ठाण्यात केली गेली समाजकंटकाविरोधी तक्रार। हा एक प्रकारचा देशद्रोह असल्याने कठोर शिक्षेची झाली मागणी। 9 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 3च्या दरम्यान नवी दिल्ली येथील जंतर मंतर रोडवरती काही मनुवादी लोकांनी एकत्रित येऊन भारतीय संविधानाची प्रत जाळणे, तिचा अपमान करणे, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी दिल्या। तसेच त्यांच्याकडून मनुवाद जिंदाबाद घोषणा दिल्या जात आहेत। आरक्षणाच्या विरोधात देखील आम्ही घोषणा दिल्या आहेत। हे त्यांचे कृत्य अतिशय गंभीर असून देशाशी देशद्रोह करणारी ही घटना आहे। महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतील तमाम आंबेडकरी समूहाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध असून या मनुवाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व या गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी जनतेकडून व महाड शहर पोलीस ठाण्याचे API पंकज गिरी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे। आमचा जो उद्रेक आहे तो राष्ट्रपती साहेबांपर्यंत जायला पाहिजे, पंतप्रधान साहेबांपर्यंत जायला पाहिजे। त्यांना कळलं पाहिजे की यांची प्रतिक्रिया अतिशय समाजामध्ये तीव्र होती म्हणून ते ताबडतोब अटक करते। हे निवेदन तुम्ही तुमच्या वतीनं पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना द्यावं अशा प्रकारची मुख्यमंत्री अशी विनंती। लोकांनी अतिशय फार मोठा गंभीर गुन्हा केलेला आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली आणि संबंध देशातल्या जे गरीब समाजातले लोक होते, मागासलेले होते, आर्थिकदृष्ट्या पददलित होते, अशा लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी देऊन त्यांनी या सगळ्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं। अशा प्रकारचे उपकार करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल देखील त्यांनी घृणास्पद घोषणा दिल्या। या सगळ्या बाबीचा आम्ही महाडमधले आंबेडकरी समूह त्याचा जाहीर निषेध करतो। निंदनीय आहे आणि अगदी तुच्छसारखा या लोकांनी असा जो प्रकार केलेला आहे आणि बाबासाहेबांच्या आणि घटनेच्या विरोधात जो काय अर्वाच्यची भाषा वापरलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे, घटना जाळण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, हा अतिशय निंदनीय आहे। याचा मी महाडच्या जनतेच्या वतीनं धिक्कार करतो। यावेळी उपस्थित असलेल्या दलित मित्र मधुकर गायकवाड, मुकुंद पाटणे, तुळशीराम जाधव, विनायक हाटे, विश्वनाथ सोनावणे, राहुल साळवी, दीपक गायकवाड, लक्ष्मण जाधव, अशोक सकपाळ, सखाराम जाधव, अरुणा आजगावकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे। सहज समाचारकरिता योगेश भामरे, महाड।